हो, तडका न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. सध्या पंढरपूर सोलापूर पालखी मार्गावरती आपण या ठिकाणी आलो आणि 2 दिवस झाला हा मुद्दा पेनूरचा मुद्दा गाजतो. त्याच अनुषंगाने आपण खरं ग्राउंड रिपोर्टच्या ठिकाणी या ठिकाणी आलेलो आहोत. आणि खरं तर भाजपचे रमेश माने आणि शिवसेने जिल्हाप्रमुख चरणराज चौरे यांच्यावरती उभाटा शिवसेना गटाचे सुषमा अंधारे यांनी 1400 कोटी रुपयाचा घोटाळा केल्याचा आरोप त्यांच्यावर केलेला आहे आणि त्याच आरोपाचं खंडन करण्यासाठी आपण या पेरून या ठिकाणी आलेलो आहोत. आणि या ठिकाणी शिवसेने जिल्हा प्रमुख चरणराज चौरे यांची आपण प्रतिक्रिया घेणार आहोत. काय त्यांची प्रतिक्रिया आहे 1400 कोटीचा. खरं तर ह्या आरोपामध्ये कुठल्याही गोष्टीचा तथ्य नाही. त्याने त्या ठिकाणी नागपूर येथे पत्रकार परिषद घेतली व 1400 कोटीचा आरोप केला. खरं तर हा आरोप बिनबुडाचा आरोप आहे आणि 1400 कोटी रुपयाच्या हा 59 किलोमीटरचा रस्ताच नाही किंवा त्या ठिकाणी तेवढा खर्च झाला नाही शासनाला. सुषमाताई अंधारे कुठल्या बेसवर की पेनोर हद्दीतून 2.5 किलोमीटर मध्ये रस्ता गेलेला आहे. खरं तर 8.5 ते 9 किलोमीटर या ठिकाणी पेनोरच्या हद्दीतील क्षेत्र बाधित झालेलं आहे. जमिनीचा मोबदला, जेएमआर, परत फळझाडाचा जेएमआर, बोर असेल, विहीर असेल, बांधकाम असेल, हे जे जेएमआर मान्याने तक्रार केल्यामुळं त्या ठिकाणी त्या शेतकऱ्यांना पैसे मिळायचं मोबदला आतापर्यंत थांबला आहे. खरं तर या ठिकाणी पालखी महामार्गाचं नाव बदनाम करण्याचं काम त्या ठिकाणी सुषमा अंधारे यांनी केलेलं आहे. पालखी महामार्गाचं नाव बदनाम करून नेण्याचं पाप या ठिकाणी सुषमा अंधारे यांनी केलेलं आहे. त्यामध्ये कुठल्याही या ठिकाणी खरं तर पालखी महामार्गामध्ये जो सुषमा अंधारे यांनी आरोप केलेला आहे 1400 कोटीचा, खरं तर ह्या आरोपामध्ये कुठल्याही गोष्टीचं तथ्य नाही. चुकीच्या पद्धतीनं माहिती घेऊन त्या ठिकाणी त्यांची खरं तर मी या ठिकाणी सुषमा अंधारेचीच फसवणूक करण्यात आलेली आहे असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही. कारण का तर त्या ठिकाणी सुषमा अंधारे यांनी पूर्णपणे या ठिकाणची माहिती घेणं अत्यंत गरजेचं होतं. त्या पद्धतीने माहिती घेतली नाही आणि माहिती घेतली नसताना अर्धवट माहितीवर त्यांनी त्या ठिकाणी नागपूर येथे पत्रकार परिषद घेतली व 1400 कोटीचा आरोप केला. खरं तर हा आरोप बिनबुडाचा आरोप आहे आणि 1400 कोटी रुपयाचा 59 किलोमीटरचा मार्ग असं त्यांनी त्या ठिकाणी पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं. परंतु तो मार्ग जो आहे तो 59 किलोमीटरमध्ये 737 कोटी रुपये पूर्णपणे खर्च त्या 59 किलोमीटरला आलेला आहे. आणि 1400 कोटी रुपये कुठला आलं? 1400 कोटी रुपयाच्या हा 59 किलोमीटरचा रस्ताच नाही किंवा त्या ठिकाणी तेवढा खर्च झाला नाही शासनाला. सुषमाताई अंधारे कुठल्या बेसवर 1400 कोटी रुपये लावला खरं तर हे आम्हाला देखील माहित नाही. त्या ठिकाणी आम्ही प्रांत कार्यालयाकडून काल माहिती घेतली की ह्या रस्त्याला खर्च किती आला आहे. तर ह्या 59 किलोमीटरला 767 कोटी रुपये खर्च आला असं आम्हाला माहिती मिळाली. आणि सांगायचं झालं तर त्यांनी सांगितलं की पेनोर हद्दीतून 2.5 किलोमीटरमध्ये रस्ता गेलेला आहे. खरं तर 8.5 ते 9 किलोमीटर या ठिकाणी पेनोरच्या हद्दीतील क्षेत्र बाधित झालेलं आहे. त्यांचं म्हणणं पत्रकार परिषदेत असं की 2.5 किलोमीटर अंतरामध्ये एक नव्हे, दोन नव्हे, 3 वेळा केलं उचलले. 100% बरोबर आहे. परंतु या ठिकाणी जो मोबदला या ठिकाणी शेतकऱ्यांना मिळालेला आहे त्यावेळेस जमिनीचा एक वेळेस मोबदला मिळालेला आहे. काही जणांचा फळझाडाचा मोबदला एक वेळा मिळालेला आहे. पाईपलाईन असेल, विहीर असेल, बोर असेल, असं वेगवेगळं अवॉर्ड त्या ठिकाणी झालं. अवॉर्ड एकच वेळा त्या ठिकाणी झालं नाही. त्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीनं काच ह्याच्यावरती म्हणता येणार नाही. परंतु ज्या वेळेस जमिनीचा मोबदला, जेएमआर, परत फळझाडाचा जेएमआर, बोर असेल, विहीर असेल, बांधकाम असेल, हे जे जेएमआर झाले आणि त्या पद्धतीनं त्याचे अवॉर्ड झाले. जमिनीचं अवॉर्ड झालं, फळबागाचा अवॉर्ड झाले, पाईपलाईन बोरचं अवॉर्ड झालं, विहिरीचा अवॉर्ड झाला आणि परत बांधकामाचा अवॉर्ड झाला. त्यामुळं 3-3, 4-4 वेळा पैसे जमा झाले. ते काय पैसे एकाच वेळेस जमा झालेले नाहीत. तेच म्हणतो की सुषमा अंधारे यांनी ह्या सर्व गोष्टीची खरं तर एखादा चांगला कोणता अधिकारी नेमून माहिती घ्यायला पाहिजे होती. खरं तर ह्याच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगतो की या ठिकाणी सुषमा अंधारे यांना आता शक्तीपीठ जो आपल्या भागातून जाणार आहे, आपल्या शक्तीपीठ नागपूर, कोल्हापूर, गोवा जो शक्तीपीठ जाणार आहे त्या शक्तीपीठाचा सर्व सर्वे हा करण्यासाठी आणि त्या शेतकऱ्यांना मोबदला देण्यासाठी सुषमा अंधारे यांची ह्या शासनानं, केंद्र शासनानं त्या ठिकाणी सुषमा अंधारे यांचीच निवड करावं का महाराष्ट्र आणि केंद्र शासनानं, असा आम्हाला ह्या शेतकऱ्यांना आमचा प्रयत्न पडायला आहे. प्रत्येक शेतकऱ्याला मिळत असताना मोबदला 1, 2, 3 वेळा त्यांच्या अकाउंटला पैसे जमा झाले, ते 100% खरं आहे. परंतु ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे त्याच शेतकऱ्यांना या ठिकाणी मोबदला मिळालेला आहे.
याचं जेवढं नुकसान झालंय तेवढाच मोबदला मिळाला. अनेक देखील ह्यामध्ये हवेमध्ये जवळपास अनेक शेतकऱ्यांचा काही जणांचा जमिनीचा मोबदला मिळत राहिलाय, काही जणांचा फळबागाचा, काही जणांचा विहिरीचा, काही जणांचा पाईपलाईनचा. अशा पद्धतीने अनेक शेतकऱ्यांचे पैसे खरं तर या हवेमध्ये अडकलेले आहेत. त्या मारुती मानेने तक्रार केल्यामुळं या ठिकाणी त्या शेतकऱ्यांना पैसे मिळायचं मोबदला आतापर्यंत थांबला आहे. खरं तर सुषमा अंधारे यांनी खरं तर शेतकऱ्याची बाजू धरून त्या ठिकाणी शेतकऱ्यांना पैसे मिळवून देण्याची भूमिका घ्यायला पाहिजे. आणि पैसे मिळवून द्यायचं तर लांबच राहिलं, पण ज्या शेतकऱ्यांना 59 किलोमीटरमध्ये हजारो शेतकऱ्यांना मिळालेले पैसे या चुकीच्या पद्धतीने मिळाले म्हणून त्यांनी आरोप केलं. खरं तर या ठिकाणी उद्धवजी ठाकरे साहेब या ठिकाणी शेतकऱ्याबद्दल भूमिका आम्ही मानताना सोशल मीडियाच्या माध्यमातून वारंवार बघतो की शेतकऱ्याला अनुदान मिळालं पाहिजे, शेतकऱ्याला कर्जमाफी झाली पाहिजे, शेतकऱ्याची नुकसान भरपाई मिळाली पाहिजे. आणि एकीकडे सुषमा अंधारे या ठिकाणी शेतकऱ्यांनी मिळालेल्या पैशाबद्दल आरोप करतात, शेतकऱ्यांनी घोटाळा केला असं म्हणतात. हे ठीक आहे, चरण चौरे, रमेश मानेबद्दल ह्या गोष्टी राजकीय हेतून ठीक आहे, परंतु तुम्ही 59 किलोमीटर मधल्या शेतकऱ्यावर आरोप केला. खरं तर या ठिकाणी पालखी महामार्गाचं नाव बदनाम करण्याचं काम या ठिकाणी सुषमा अंधारे यांनी केलेलं आहे. पालखी महामार्गाचं नाव बदनाम करून नेण्याचं पाप या ठिकाणी सुषमा अंधारे यांनी केलेलं आहे. त्यामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये असं म्हटलंय की एकनाथ शिंदे साहेबांच्या जवळचे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख चंद्रराज चौरे आणि भाजपचे महू तालुका अध्यक्ष रमेश माने हे देवेंद्र फडणवीस जवळचे असल्यामुळं त्यांना संगीन मताने हे वाटवायचे आहेत. मग ह्या ठिकाणी ज्यावेळेस मुख्यमंत्री कोण होते त्यावेळेस 2019 ते 21 मध्ये आम्हाला ह्या ठिकाणी पालखी महामार्गाचा मोबदला मिळाला. त्या सर्व शेतकऱ्यांना मिळाला, आम्हाला मिळाला. त्यावेळेस या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री कोण होते हे सुषमाताई अंधारेला माहिती नसावा. त्यावेळेस सुषमाताई अंधारे कुठं होत्या? या ठिकाणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री त्यावेळेचे उद्धवसाहेब ठाकरे होते आणि उद्धवसाहेब ठाकरे यांच्या काळामध्ये या ठिकाणी ह्या सर्व शेतकऱ्यांना मोबदला मिळालेला आहे. आणि जर का त्या ठिकाणी सुषमाताई अंधारेने जर घोटाळा झालाय म्हणण्याऐवजी त्यावेळेचे मुख्यमंत्री कोण आहेत त्यांना त्या ठिकाणी प्रश्न विचारायला पाहिजे होता. त्यांनी त्यावेळेच्या तत्कालीन मुख्यमंत्री कोण होते हे चौकशी करायला पाहिजे होती. त्या ठिकाणी आरोप करायचा. त्यावेळेस काय एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री नव्हते, ना फडणवीस साहेब मुख्यमंत्री नव्हते. त्यावेळेचे मुख्यमंत्री कोण होते त्यांना त्यांनी प्रयत्न करायला पाहिजे. खरं तर त्यांना अर्धवट माहिती एका आमच्यातल्या गावातील टाकून दिलेल्या व्यक्तीनं मारुती मानेनं दिली. खरं तर त्या ठिकाणी मारुती माने हे अशी या गावामधली व्यक्ती आहे. त्या ठिकाणचे व्यवसायधारकावर गुन्हे दाखल करणे, त्यांच्याबद्दल तक्रार देणे, शेजार पाजाऱ्याबद्दल काय तर एखादा कोंबडा जर वरला पाठवला तुला कोंबडा वरला त्या शेजाऱ्यावर तक्रार देणे, गुन्हा दाखल करणे, पिठाची गिरण जर चालू असेल तर तुझा पिठाच्या गिरणीचा आवाजाचा मला त्रास होतो म्हणून त्याच्यावर तक्रार देणे. त्या ठिकाणी जवळजवळ प्रत्येक शेतकऱ्यावर वेगवेगळ्या प्रकारचं गुन्हा दाखल करून करणे, ब्लॅकमेल करणे, पैसे घेणे, अधिकाऱ्याला दारेवर करणे, त्यांना काय तर माहितीचा अधिकार टाकणे. आणि ह्या गोष्टीमध्ये कुठल्याही गोष्टीचं तथ्य नाही. खरं तर हा लाजिरवाणी गोष्ट आहे. 1400 कोटी अक्षरशः म्हणजे नॉट इ जोक आहे. इतका मोठा विषय आहे की खरं तर हे कुणालाच मान्य होणारी गोष्ट नाही आणि पटणारी गोष्ट नाही. इथं आमच्याकडे 14 लाख रुपये आमच्या अकाउंटला नाही आणि 1400 कोटीचा घोटाळा, कुठं कशाचा घोटाळा, तुम्ही केला घोटाळा, तुम्ही काय केलं, ज्या ठिकाणी झालेला असेल तुम्ही काय केलेलं असेल तर जो करतो तो निस्तारण्यासाठी त्याची त्या धमक असेल निस्तारण्याची. आमच्यामध्ये जर आम्ही त्या ठिकाणी आम्ही केलं नाही तर आम्हाला भ्यायची काय करण्याची गरजच आम्हाला नाही. त्यामुळे आम्हाला कुठल्या ह्या गोष्टी चिंता नाही. सुषमाताई अंधारे यांनी त्या ठिकाणी येऊन मारुती मानेचं क्षेत्र कुठं 1 फूट तर हवेला लगत आहे का आणि 1 फूट जर क्षेत्र गेलं आहे का. त्या ठिकाणी मी काल देखील सांगितले पत्रकार परिषदेमध्ये की मारुती माने हा हवेपासून 500 मीटरवर आतमध्ये त्याची रान आहे, क्षेत्र आहे, आतमध्ये तो राहतो. हवेलगत त्याची कुठलीही जमीन नाही. कारण का तर त्या गोष्टीमध्ये काडीचं देखील तथ्य नाही. जोपर्यंत उर्वरित आम्ही शेतकऱ्याला मोबदला राहिलेल्या शेतकऱ्याला मिळत नाही तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही. ज्यांचं नुकसान जेवढं झालंय तेवढं पैसे देण्याचं काम आणि ते देण्याचा प्रयत्न आणि त्याच्यातील लढण्याची ताकद रमेश माने असेल आणि आम्ही असेल आणि आमचे इतर सहकारी असतील. आम्ही सर्वजण या ठिकाणी शेतकऱ्याला मोबदला मिळण्यासाठी प्रयत्न करणार आहोत.